कोल्हापुर में मीडिया से बातचीत के दौरान आरोग्य मंत्री प्रशांत अम्बेडकर ने कहा कि उन्होंने बीड़ जिले के स्वास्थ्य अधिकारियों और मरीजों से खुद बात की है जिन्हें कैंप में मानसिक सर्जरी होती है, उसकी संख्या इसी महीने बढ़ती है और इसी मामले में उप संचालक के चर्चा के बाद उचित कार्यवाही की जाएगी। साथ ही संजय गायकवाड़ ने बयान पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि जनप्रतिनिधित्व को ऐसी घटनाओं पर संदेह रखना चाहिए और सार्वजनिक जीवन में मर्यादा बनाना चाहिए। आइए सुनते हैं उनका सविस्तर बयान। नाही, मी असं आता ही बातमी बघितल्यानंतर मी स्वतःच DHOशी तिथल्या बोललो, तिथल्या THOशी बोललो आणि तिथल्या MOशी पण बोललो आणि विशेषतः त्या पेशंटशी मी बोललो. एकूणच दर दिवशी दर महिन्याला आपण जो कॅम्प करतोय त्या कॅम्पमध्ये एकूण ऑपरेशन्स करायचे असतात त्याच्यापेक्षा संख्या वाढली आणि ती वाढलेल्या संख्येमुळे थोडासा हा पेशंटला त्रास झाला. वस्तुस्थिती काय याच्याबद्दलच्या डेप्युटी डायरेक्टरना मी सूचना दिलीत की तात्काळ त्या सगळ्या प्रकाराची चौकशी करा आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती जी काही योग्य या अशा पद्धतीच्या घटना घडून येत यासाठी जी काही कारवाई करायला पाहिजे त्यासाठीचे निर्देश आपण देतोय. अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी म्हणून थोड्याशा घटना अशा होणं बरोबर नाही. आता हा विषय ज्या पद्धतीने झाला ती अपेक्षित नाही. ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल थोडंसं आम्ही सगळ्या मंडळींनी संयमाने जायला पाहिजे. हरकत नाही, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. अशा पद्धतीच्या घटनेनंतर प्रतिक्रिया उमटत राहतील, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. सार्वजनिक पद्धतीनं सर्वच लोकप्रतिनिधी असतील, जे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक असतील, त्यांनी अतिशय संयमाने गेलं पाहिजे. ही तर सामुदायिक आणि सार्वजनिक आचारसंहिता, याच्यासाठी काही कोणाला समज द्यायला पाहिजे अशातला भाग नाही. आम्ही सगळ्याच मंडळींनी काही आमच्यावर ज्यावेळेला जबाबदारी असतात त्यावेळी संयमाने गेलंच पाहिजे. मला असं वाटतं की त्या सगळ्या घटनासंदर्भात आमचे मुख्य नेते त्यांच्याशी बोलतील आणि त्या सूचना देतील.